आपलं आयुष्य हे जादूच्या खेळासारखं आहे बघा. आजच्या व्हिडिओत हेच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा बरं, जेव्हा जादूगार स्टेज पुढे येतो, तेव्हा रुपयेचं नाणं हातात घेतो आणि तो आपल्याला चटक्यात नाहीसं करून दाखवतो. किंवा एखादं रुपयेचं नाणं घेतो आणि त्याची 10 रुपयाची नोट करून दाखवतो. आपले डोळे तर दिपूनच जातात. पण जगात असा कुठलाही जादूगार नाही की जे आहे ते नष्ट करू शकेल आणि जे नाही ते निर्माण करू शकेल. नाही ते नाहीच, आहे ते आहेच. पण ज्यावेळी आपल्याला हे समजेल की जादू त्यानं कशी केली, त्यावेळेला आपला आनंद संपेल. तसंच आयुष्याचं आहे. ज्या वेळेला आपल्याला आयुष्य कसं आहे कळत, त्यातलं रहस्य संपलं, मग आनंद कसा वाटणार? म्हणूनच आहे ते आयुष्य भरभरून जगायचं, म्हणजेच एकमेकाला साथ द्यायची. बघा बरं, परवाच आपल्या गणपतीच्या मूर्तीनं आपल्याला काय शिकवून गेलं? ती सुबक मूर्ती जाताना सांगून गेली, काही राहणार नाही शेवटी. जेव्हा एकमेकात मिसळाल तेव्हा बहरतील नाती. बघा बरं, एक काडी पटकन मोडते, तसंच 5-7 काड्या पटकन मोडत नाहीत. एकीचं बळ असतं. तसंच पूर्वीच्या काळी एकत्र फॅमिलीत कुठलंच दुःख सतावत नव्हतं. आलेलं संकट असं भुरकन उडून जात होतं. पण आता आपण फॅशनच्या जगात जगतो. आपण दोघं राजा राणी, आपली 2 पिलं. मग काय संकट आलं की आपल्याला नेमकी भावाची आठवण, बहिणीची आठवण येते. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपण मस्तीत जगतो. मग वय झालं की सगळंच झालं. म्हणून आरोग्य आपल्या हातात आहे आणि तेच खरं 100 तोळ सोनं आहे. म्हणून स्वार्थाशिवाय जगा, निरपेक्ष जगा. आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घ्या, तर आनंद वाढेल. आपल्याला कधी कधी वागायचं सुद्धा कळतच नाही बघा. आता बघा, एके वेळेला आपण एक कपभर चहा घेतलाय आणि खिडकीजवळ जाऊन मस्तपैकी सीप मारतोय. तेवढ्यात आपल्याला चटकन लक्षात येते की आपण साखर घालायचं विसरलो. मग आता उठून जाऊन घेऊन साखर घालून पिण्यापेक्षा तो तसाच कडू चहा पितो. आणि मग लक्षात येतं की कपाच्या तळाशीच 1 चमचा साखर आहे. म्हणजे आपलं वास्तविक जीवनाकडे लक्षच नसतं. समस्या छोट्या असतात, पण आपण बघताना त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतो. त्या समस्या निराकरण कशा करायच्या हे पाहायला पाहिजे, बरोबर ना? एक वेडा गच्चीत उभारलेला असतो. वेड्याचं हॉस्पिटल असतं. तिथे एक कार अचानक बंद पडते आणि एक टायर त्या गाडीचं पंक्चर होतं. मग तो माणूस काय करतो, उतरतो आणि नवीन चाक लावायला घेतो. पण त्यानं जी 4 नटं काढलेली असतात ना, ती समोरच्या गटारीत जाऊन पडतात आणि ती शोधून सापडत नाहीत. आता काय करायचं ह्या समस्येनं तो असा निशब्द होतो. एवढ्यात त्याच्या लक्षात येते की गच्चीत कोणीतरी उभारले आणि तो त्या वेड्याला विचारतो, ह्याचं काय समाधान असू शकेल? मग तो वेडा सांगतो की प्रत्येक चाकाला 4-4 नट आहेत. 3 नटावरून चाक पळू शकतं. प्रत्येक चाकाचं एक नट काढ. आणि मग त्याला पटकन समजतं की हा वेडा कसा, हा तर शहाणा आहे, हो ना? त्यानंच ही आयडिया दिली. म्हणजे आपल्यापाशी समस्या छोटी असते, पण आपण बघताना त्याचा एवढा मोठा बाऊ करतो. म्हणूनच म्हणायचं आहे, समस्या कुठली, त्यावर क्रिया कुठली करायची, प्रतिक्रिया कुठली द्यायची, हे आपल्या हातात असतं. जसं सुख पण आपल्याच हातात आहे. फुगं विकणारा माणूस फुगा विकला म्हणून खुश असतो, तर फुगं घेणारा मुलगा फुगा मिळाला म्हणून खुश असतो. म्हणूनच आपण नेहमी खुश राहायचं. श्रीकृष्णानं सांगितलंय बघा, तुम्ही जसं द्याल तसं मिळेल. म्हणून देताना चांगलं द्या, आलेलं तुमच्याकडे चांगलं असणार आहे. म्हणूनच म्हणते, सगळं झूट आहे. सिकंदर, जगावर राज्य करणारा सिकंदर, जाताना म्हणजेच मरताना त्यानं सांगितलं
की मला ज्यात न न्याल तेव्हा माझे हात असे खाली करा, मोकळे, म्हणजे जगाला समजू दे मी जग जिंकलं, खरं जाताना माझे हात रिकामेच आहेत. म्हणूनच आयुष्य हे जादूसारखं आहे. रहस्य कळलं की जगायचं होणार नाही, आनंद संपून जाईल. मग जसं आयुष्य येत आहे तसं स्वीकारून त्याला कसं आपण सामोरं जायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे आपला कल्पवृक्ष आपल्या हृदयातच आहे आणि ह्या डोक्यात आहे. विचार चांगले करा, सगळं चांगलं होईल. बरोबर. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहायचा, लाईक सबस्क्राईब करा.